झी 24 तास एक पाऊल पुढे। देवयानी मालिकेत आता पाहायला तर पाहूया। देवयानीमध्ये प्रतापराव आणि सम्राटराव यांच्यात होणारे कुस्तीचा सामना। या कुस्तीमध्ये प्रताप सम्राटला खिजवण्याचा प्रयत्न करतो। सम्राटनं नियम तोडून विजय आपल्या पदरात टाकावा म्हणून प्रतापराव शर्थीचे प्रयत्नही करणार आहे। आता हा कुस्तीचा ट्रॅक रंगताना कलाकारांना किती मजा आली आहे हे चॅनल कट्टाच्या टीमनं जाणून घेतलं। दत्त म्हणाल्याप्रमाणे मराठी सिरियलमध्ये आय डोंट थिंक कोणी अशी कुस्ती दाखवली आहे। सो देवयानी ते प्रथमच तुम्हा सगळ्यांना ते एन्जॉय करायला देणार आहे। सम्राटरावांमध्ये आणि प्रतापरावांमध्ये आपण बघायचं होतं त्याच्यामध्ये कोण जिंकतं ते। याच्यामध्ये सम्राटरावांनी एक शपथ घेतलेली असते की जोपर्यंत हा आखाडा ही कुस्ती मी जिंकत नाही तोपर्यंत आबासाहेब तुमचं मी किंवा माझं तोंड तुम्हाला आबासाहेब दाखवणार नाही मी। आता बघायचं की सम्राटरावांना परत एकदा चान्स मिळतो का त्यांचं स्वतःचं तोंड आबासाहेबांना दाखवायला का काय। आता हा कुस्तीचा फड कोण गाजवणार आहे पाहूयात। कुस्ती हरलास तर बासने तोंड बी दाखवणार नाही असली आण घेतली असावं। आता योच डाव बी आम्ही जिंकणार नाही। या मातीत तुझे दात टाकले तर नावाचा प्रतापराव नाही म्या। आम्ही फुल कॉन्फिडंट आहोत की ही कुस्ती आम्हीच जिंकू। एक तर बेसिकली मी कुस्तीचा चॅम्पियन दाखवलोय आणि मी देवदत्तला उकसवतो की आता तुला ही कुस्ती खेळायलाच पाहिजे आणि माझा अपोनंट तुला राहिलंच पाहिजे। सो बेसिकली आम्हीच त्याला कुस्तीत खेचून आणलंय आणि मला पूर्ण विश्वास आहे की ही कुस्ती मीच जिंकेन। ही तर झाली स्क्रीनवरची कुस्ती, मात्र या पैलवानांबरोबर देवयानीचा हिरो संग्रामचं ट्युनिंग कसं झालंय ऐकूयात त्याच्याच कडून। तर देवदत्त हा म्हणजे खरंच मोठ्या भावासारखा आहे मला। मी कुठे काय चुकलो काय केलं तर मला रागवतो, मारायला बिरायलाही येतो, मग मी पळ काढतो तिकडून। बॉडी आहे बघा ना जरा, म्हणजे साईज डज मॅटर ते म्हणतात ते तसा इकडे। आणि ह्याला काय बोलू आता, काय बोलायला गेलो की डायरेक्ट भाई उंची मी पहिलंच पळ काढतो। म्हटलं जाऊ दे आपण कशाला नादात पडायचं ना, आपण फक्त प्रेमानं बोलूया। तर देवयानीतला हा कुस्तीचा फड कसा काय रंगतोय हे लवकरच आपल्याला पाहता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।